एन शिंदे, परळी औष्णिक विद्युत केंद्र येथील कुटुंब प्रमुख या नात्याने आपले सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, तंत्रज्ञ, मजूर वर्ग, पीएपी धारक, प्रशिक्षणार्थी धारक या सर्वांना या दिवसाच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त व तसेच दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा. मित्रहो, शेवटी एकच सांगू इच्छितो, प्रकाश असतो म्हणून वाटे बरी दिवाळी. जन्मविजेचा आमच्यासाठी खरी दिवाळी. सणास देखील सुट्टी नसते कर्तव्याला. उजेडात मग असेच जगाच्या घरी दिवाळी. दुग्ध शर्करा योग वाटतो जुळून आला. आपण आलं सोबत करू साजरी दिवाळी. परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त व दिवाळी सणानिमित्त सर्वांना महानिर्मिती परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परळी औष्णिक विद्युत केंद्र आपला 49वा वर्धापन दिन या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर साजरा करीत आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या जवळपास अर्धशतकाच्या विद्युत क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार व कामगार बंधूंचे हार्दिक अभिनंदन व आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज परळी औष्णिक विद्युत केंद्राचा 49वा वर्धापन दिन व दीपावलीच्या निमित्त सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार व कामगार यांना हार्दिक शुभेच्छा. परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, त्यांचे वर्कर्स आणि ज्यांचा कोणाचा सहभाग आहे, ज्यांचा कोणाचा सहकार्य मिळतं त्या सर्वांना मनपूर्वक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीने आपण सर्व हा जो परिथर्मलचा कारभार चालू आहे हा व्यवस्थितपणे चालवून जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती करून जनतेची सेवा करू अशी ग्वाही देतो. तसेच सध्या जो दिवाळीचा सण चालू आहे त्यानिमित्त दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या सर्वांना मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझ्या परळी विद्युत केंद्राच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ, कंत्राटदार व कंत्राटी कामगार यांना वर्धापन दिनाच्या व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. परळी औष्णिक विद्युत केंद्र कुटुंबातील सर्व अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी व कामगार या सर्वांना 49व्या वर्धापन दिनाच्या व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना वर्धापन दिनाच्या व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त माननीय मुख्य अभियंता श्री एन शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून कोरोनाविषयी जागृती करण्यासाठी परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉक्टर शालिनीताई कराड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहिफळ वडमावली या ग्रामीण भागातून प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टर शालिनीताई कराड यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर मागील 20 वर्षांपासून परळी येथे रुग्णसेवा करण्याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी राबवलेल्या उपक्रमांचा उल्लेख करायचा झाल्यास प्रत्येक महिन्याच्या दर 12 तारखेला गरोदर मातांची मोफत तपासणी व औषधोपचार आणि दर 15 दिवसांनी ग्रामीण भागात घेत असलेल्या मोफत आरोग्य शिबिरांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी परळी येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरात त्यांनी जवळपास 30 मोठ्या मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया करोना अफवा की सत्य याविषयी डॉक्टर शालिनीताई कराड यांच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर शालिनी कराड. आताच
महेश फनमानेजींनी माझा परिचय करून दिलेला आहे आणि मला वाटतं परळीच्या सगळ्याच लोकांना माझा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाहीये. प्रथमतः परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या या आपल्या जे परळीचं शान आणबाण शान आहे, या औष्णिक विद्युत केंद्राच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याशी आरोग्यावर, विशेषतः कोरोनावर संवाद साधण्याची मला संधी या औष्णिक विद्युत केंद्राचे अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता श्री NM शिंदे साहेब यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते आणि या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. हा जो आज 49वा वर्धापन दिन आहे, या दिनानिमित्त मला यामध्ये या परळी औष्णिक विद्युत केंद्राचे श्री पुन्हा एकदा शिंदे साहेब मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता अवचार साहेब, तसेच अधीक्षक अभियंता श्री गोळंबे साहेब, नरवाड साहेब, श्री इंगोले साहेब, राठोड साहेब, या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व इंजिनियर्स, सर्व कर्मचारी, या सर्वांना मी या 49व्या वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा देते आणि विशेषतः आपले सहाय्यक कल्याण अधिकारी श्री अविनाशजी जाधव यांचे मी खूप आभार व्यक्त करते की आपणाशी कोरोनाविषयी मला बोलण्याची त्यांनी संधी दिली. या निमित्त पुन्हा एकदा आपणा सर्वांना दिवाळीच्या आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते. आपण आता थोडक्यात कोरोना म्हणजे काय, आज जग महामारीकडे चाललंय. 21व्या शतकात आपण जगतो की राहतो, सर्व जग विनाश पावते की काय, अशी या महामारीने जगाला ग्रासलेलं आहे. सर्वांना मानवजातीचा नाश होतो की काय, इथपर्यंत आम्हाला या कोरोनाची आता भीती वाटायला लागलेली. ही कोरोनाची साथ आपल्या काही भारतात पहिल्यांदा आली नाही. ही जगामध्ये मला वाटतं सुरुवातीला सगळ्यात अगोदर इटाली, स्पेन या युरोपियन राष्ट्रामध्ये सुरुवात झाली आणि हा आजार एक कोणीतरी म्हटलेला आहे की हा राशन कार्डचा आधार नाही तर हा पासपोर्टचा आजार आहे. राशन कार्डवरच्या लोकांना ज्यांच्याकडे फक्त राशन कार्ड आहे, म्हणजे जे इथं स्थित आहेत, हा आजार राशन कार्डवरचा नाही तर पासपोर्टचा आहे, म्हणजे हा आपल्याला परदेशातून आयात केलेला आजार आहे, असा हा कोरोना आजार. तर या आजाराचं मुख्य कारण जे आहे, कशामुळे हा आजार होतो, तर कोरोना व्हायरस, जे कोरोना नावाचे व्हायरस आहेत, तर त्या व्हायरसेसमुळे हा आजार होतो, ह्या विषाणूमुळे आजार होतो. या प्रकारचे 16 प्रकारचे विषाणू आहेत. हे जे कोरोना जो आजार आहे, कोविड हा आजार झाला, तर तो आजार कोरोना व्हायरसेस, कोरोना नावाच्या विषाणूमुळे होतो आणि हे 16 प्रकारचे विषाणू आहेत. तर त्याच्यातला कोविड-19, कोरोना 19 जो विषारी, 19 नंबरचा जो विषारी व्हायरस आहे, विषाणू आहे, तो सर्वात डेंजर आहे. तर हे झालं त्याचं कारण. आता त्याचं संक्रमण कसं झालं हे आपण बघितलं की हा परदेशातून आलेला आजार आहे. पण हा सगळ्यांनाच झाला का? हा सगळ्यांनाच नाही झाला. तर ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांच्या शरीरामध्ये फायटिंग आर्मी खूप कमी आहे, किंवा ज्यांना कोमॉर्बिड आजार आहेत, उदाहरणार्थ डायबिटीस असेल, मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल, ज्यांचं खूप ओव्हरवेट आहे, खूप वजन जास्त आहे, या लोकांना हा आजार इझिली झाला. तर या आजाराची लक्षणं मी आपल्याला थोडक्यात सांगते. हा कशामुळे झाला आणि कुणामध्ये होतो हे आपण पाहिलं. पण हा आजार, यांची लक्षणं, या आजाराची लक्षणं विविध प्रकारची आहेत. सुरुवातीला तर आपल्याला वाटायचं की सर्दी, खोकला, म्हणजे ह्याची एंट्री कशी होते आपण बघू थोडक्यात. म्हणजे याचं संक्रमण कुठल्याद्वारे होतं? याचं संक्रमण हे हवेतून ड्रॉपलेटमध्ये होतं. हवेत जे ड्रॉपलेट असतात त्याच्यामध्ये होतं. उदाहरणार्थ कोरोना झालेल्या माणसाने शिंकलेले जे ड्रॉपलेट आहेत ते आपल्या शरीरावर पडले किंवा ते त्या हवेतून आपल्या ह्याच्यामध्ये गेले तर हे संक्रमण होतं. कोरोनाचे विषाणू हे हवेमध्ये 12 तास जिवंत राहतात. 12 तासानंतर हे जिवंत राहत नाही. तर हा मुख्य हवेतून होतो, याचा प्रसार हवेतून होतो. स्किन टू स्किन टचनी होत नाही, ब्लडमधून होत नाही, पाण्यामधून होत नाही. मागे बरेच अफवा पसरायच्या की म्हणजे त्याच्या सहवासात गेलं तरी स्पर्श झाल्यावर होत नाही, पण सहवासातून म्हणजे हवेतून. याचे जंतू हवेतून आपल्या एंट्री करतात, नाकामधून, तोंडामधून, त्वचेतून नाही. मग हे सुरुवातीला नाकाची म्युकोजा, आपल्या जे आतलं आवरण असतं आणि घशातलं जे आवरण असतं, इथं अटॅक करतात. मग इथं अटॅक केला
की इथल्या ब्लड सेल बरोबर जे म्युकस मेम्ब्रेन डिस्ट्रॉय करतात तिथे एक रिॲक्शन होते आणि आता ते मी सायंटिफिक भाषा तुम्हाला सांगतच नाहीये सायटोकाईन स्टॉर्म वगैरे काय आहे ते, पण एक जनरल की तिथून खाली ते मग आपल्या श्वासनलिकेतून अन्ननलिकेतून जातात आणि मग फुफ्फुसाला अगोदर अटॅक करतात. फुफ्फुसामध्ये आपल्या छोटे छोटे श्वास घेणारे अल्व्हिओलाई असतात. तर त्या अल्व्हिओलाई अटॅक केलं की श्वास घेण्याची कॅपॅसिटी म्हणजे अंकुंचन पावतात. आपलं फुफ्फुस जे आहे ते इन्फेक्ट होतं, फायब्रोसिस होतं त्याच्यामध्ये. फायब्रोसिस म्हणजे असं स्पंजी जे आपलं हे आहे फुफ्फुस ते स्पंजी न राहता फुगत नाही आणि ताठर होतं, त्याला फायब्रोसिस म्हणतात. आणि मग आपली ऑक्सिजन घेण्याची क्षमता, बॉडीला ऑक्सिजन देण्याची क्षमता ही कमी होते. जर हे विषाणू आपल्या अन्ननलिकेतून पोटात गेले तर अन्ननलिकाचं इन्फेक्शन होतं आणि अन्ननलिकेचं इन्फेक्शन झाल्यानंतर अन्ननलिकेचे जे आजार आहेत, उदाहरणार्थ वोमिटिंग असतील म्हणजे उलटी असेल, मळमळ असेल आणि संडास असेल, संडासमधून रक्त असेल, हे म्हणजे ही लक्षणं जाणवतात. तर असा हा आजाराच्या 2 एंट्री आहे. मला असं एक वाटतंय की अजून ते सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं नाही, पण हे कानामधून, डोळ्याच्या म्युकस मेम्ब्रेनमधून हे आजार पण जातात, म्हणजे हे विषाणू आपल्या शरीरामध्ये एंट्री करतात. कारण कानामधनं डायरेक्ट एन्क्रोच जो असतो, एंट्री जी असते ती आपल्या घशामध्ये असते आणि मग कानामधून, कारण बऱ्याच वेळा आम्ही फेस शिल्ड घातलेले म्हणजे पेशंट फेस शिल्ड घातलेली असते, ते समोर घातलेली असते, मास्क लावलेला असतो, पण तरी त्यांना इन्फेक्शन होतं, डोळ्याला हात नाही लावतो. तर एक पॉसिबिलिटी आहे की ते जंतू कानामधून सुद्धा जात असतात. समजा एखादा कोरोनाचा माणूस समोर बसलेला आहे, त्याच्या श्वासातून ते जंतू कानामधून जात असतात. ते वेज ऑफ एंट्री म्हणजे कुठून आपल्याला कोरोना होतो. तर आता कोरोनाची लक्षणं काय आहेत मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते की कोरोनाची लक्षणं तुम्हाला सर्दी खोकला होणे, शिंका येणे, ताप येणे, कुठलाही व्हायरल फिवर, कुठल्याही विषाणूचा जो आजार असतो त्याच्यामध्ये जी लक्षणं आहेत म्हणजे काय, बॉडी एक म्हणजे आपलं सगळं अंग दुखतं, विकनेस येतो म्हणजे खूप अशक्तपणा येतो, फटिगॅबिलिटी म्हणजे आपण छोटंसं कुठलंही काम केलं तर पटकन थकून जातो, म्हणजे कुठल्याही विषाणू आजाराचे जे लक्षण आहेत ती सगळी या कोरोनाची लक्षणं आहेत. आणि मग त्याच्या पुढची सर्दी, ताप, खोकला हे सगळे लक्षणं आहेत. आणि त्याचे ऍडव्हान्स लक्षणं मग ब्रेथलेसनेस म्हणजे श्वास दम लागणे, श्वास घेताच न येणे. मग आता ही सगळी लक्षणं किंवा एका बाळ म्हणजे बऱ्याच वेळा आमच्या पिडियाट्रिशियन बालरोग तज्ञांमध्ये खूप उलटी संडास लागली बाळाला, म्हणून उलटी संडासची ट्रीटमेंट देत असताना त्यांच्या कोरोना टेस्ट केल्या तर त्या पॉझिटिव्ह आल्या. म्हणजे ही सुद्धा लक्षणं कोरोनाची आहेत. बऱ्याच वेळा माझ्या एका मैत्रिणीच्या घरामध्ये एक मुलगा मला त्यांनी सांगितलं की माझ्या पुतण्याला 10-15 दिवस तोंडाला काहीच चव नव्हती आणि पुन्हा तो कव्हर झाला. म्हणजे बघा, तर त्या खेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला कोरोना काय आहे माहितीही नाही, पण ही सगळी लक्षणं कोरोनाची आहेत. त्याला कोरोना होऊन पण गेला. म्हणजे तोंडाला चव न राहणे, कशीच तोंडाला चव राहत नाही, वास येत नाही, कुठला कशाचाच वास येत नाही, हे सुद्धा कोरोनाचे लक्षण आहे. आता ही सगळी कोरोनाची लक्षण आहेत. तर ही कशामुळे होतात हेही मी सांगितलं. आता तुम्हाला थोडक्यात मला असं वाटतं की उपचार काय करायला. तर हे उपचारची पद्धती आहे, ही उपचार पद्धती तुमच्या लक्षणांवर अवलंबून आहे. तुमचे काय लक्षण आहेत. माइल्ड जो 3 प्रकारचे असतात, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर, म्हणजे फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप. तर पहिल्या स्टेजमध्ये बऱ्याच वेळा काही लक्षणं नसताना कोरोना होऊन गेलेला असतं. या पेशंटमध्ये एक 8-10 दिवसानंतर अँटीबॉडीज पॉझिटिव्ह असतात. आता कोरोना कसा डिटेक्ट करायचा ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर याचा उपचार जो आहे तर यांना काहीच लागत नाही, जस्ट आराम आणि त्यांची इम्युनिटी बूस्ट केली पाहिजे. आहार काय घ्यायचा मी ते सांगतेच तुम्हाला. तर या फर्स्ट स्टेजमध्ये किंवा नुसती सर्दी, खोकला, ताप असेल तर तापीसाठी एखादी पॅरासिटामॉल, म्हणजे मला हे म्हणायचं नाही की तुम्ही घरच्या घरी सगळे लक्षणं ट्रीट करा, पण तुम्ही असं कुठलंही लक्षण असलं तरी डॉक्टरांकडे अप्रोच झालं पाहिजे. हा आजार लपवून ठेवण्यासारखा नाही की म्हणजे याचे अनेक गैरसमज आहेत की आता एखाद्याच्या घरी जर हा आजार झाला तर त्यांच्या घराला वाईट टाकतात. आता कमी झालंय हे सगळे सिव्हिअरिटी, पण सोशल स्टिग्मा जो आहे
तो खूप भयानक होता हा मागे. कारण ज्यांची घरी कोरोनाचे लक्षणं आढळले, ज्यांच्या पेशंटला किंवा ते कोरोना झालं एवढं कळलं, तर त्यांना कोणी किराणा सामान देत नव्हतं, कोणी त्यांना दूध देत नव्हतं, कोणी भाजीपाला देत नव्हतं, का तर आपल्याला होईल म्हणून. म्हणजे हा सोशल स्टिग्मा खूप कोरोनामुळे झाला. तर आपण होतो की उपचार पद्धती याच्यामध्ये. तर सगळ्यात अगोदर तुम्ही डॉक्टरांकडे अप्रोच झालं पाहिजे, तुमची टेस्ट करून घेतलीच पाहिजे. तुम्हाला याच्यातलं कुठलंही लक्षण, साधा ताप जर या दिवसामध्ये साधा ताप थंडी वाजून आली तरी तुम्ही कोरोनाची टेस्ट केली पाहिजे. कोरोनाच्या 2 टेस्ट आहेत. एक अँटीजेन टेस्ट आहे, रॅपिड अँटीजेन टेस्ट. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये इमिजिएट एक 15-20 मिनिटात तुम्हाला रिपोर्ट येतो. आणि दुसरी आहे RT-PCR टेस्ट. RT-PCR टेस्ट हे तुमच्या नाकातून आणि घशातून स्वाब घेतला जातो आणि तिथे कोरोनाचे जंतू आहेत का हे प्रयोगशाळेत तपासल्या जातात. तिसरी आहे अँटीबॉडी टेस्ट. अँटीबॉडी म्हणजे काय? अँटीबॉडी टेस्ट ही एखाद्या आपल्या शरीरामध्ये अँटीजन म्हणजे विषाणू जर आपल्या शरीरात गेले तर त्याला संपवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक इम्युन सिस्टीम आहे, फायटिंग आर्मी आपल्या शरीरातली. ती आर्मी काय करते? एक त्या विषाणूला मारण्यासाठी एक कण तयार करते, एक पदार्थ तयार करते. थोडक्यात म्हणून आपण त्याला म्हणतात अँटीबॉडी. मग विषाणू आपल्या शरीरात गेले आपल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करतात. म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमला कळते की अरे रे कोरोनाचे विषाणू आलेले किंवा कुठलेही बॅक्टेरिया कोणाची एंट्री असेल त्याला मारण्यासाठी विशिष्ट त्या प्रकारचे एक जे कण तयार होतात त्याला अँटीबॉडी म्हणतात. तर ही अँटीबॉडी टेस्ट म्हणजे प्रत्येक टायफॉइडच्या अँटीबॉडी वेगळ्या असतात, टीबीच्या अँटीबॉडी वेगळ्या तयार होतात आपल्या शरीरामध्ये. तशा कोरोनाच्या व्हायरसच्या अँटीबॉडी वेगळ्या तयार होतात आपल्या शरीरामध्ये कुणाला कोरोना विषाणूला मारायला. मग या अँटीबॉडी टेस्ट ही म्हणजे ब्लड टेस्ट आहे, ही अँटीबॉडी टेस्ट. पण आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार व्हायला प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळे दिवस येतात. कुणाला 5 दिवस लागतात, कुणाला 7 दिवस लागतात, कुणाला 10 दिवसानंतर. म्हणजे समजा कोरोनाचं इन्फेक्शन आज मला झालं तर आणि माझी टेस्ट अँटीबॉडी टेस्ट जर मी उद्या केली परवा केली तर ती निगेटिव्ह येते, पण अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह येते. आणखी एक काय आहे अँटीजेन अँटीबॉडीमध्ये, बऱ्याच वेळा नाकातून आणि तोंडातून स्वाब घेतला जातो RT-PCRला आणि तो निगेटिव्ह येतो. आणि जंतू खाली गेलेले असतात, आपल्या फुफ्फुसापर्यंत ते गेलेले असतात, फुफ्फुसाला त्यांनी अटॅक केलेला असतो. मग या केसमध्ये कोरोनाची टेस्ट तर अँटीजेन निगेटिव्ह आली पण निमोनिया झालेला आहे. मग ती लक्षणं काय येतात? ती कोरोनानेच इन्फेक्शन झालेलं असते. बऱ्याच वेळा अँटीजेन निगेटिव्ह येते आणि या केसमध्ये अँटीबॉडी पॉझिटिव्ह येतात. तर ह्या झाल्या कोरोनाच्या टेस्ट. मग याच्यामध्ये आणखी पुढच्या टेस्ट कोणत्या येतात? महत्वाचं आहे HRCTC म्हणजे सिटी स्कॅन, चेस्टचा सिटी स्कॅन. तर या सिटी स्कॅन करतात आणि याच्यामध्ये काही ग्रेड्स असतात, 1 to 25 असे ग्रेड्स आहेत. म्हणजे 1 to 100 पर्यंत आहे की तुमचं लंगची कॅपॅसिटी किती लंग इन्फेक्ट झाले आणि किती लंग तुमचं काम करते, किती फुफ्फुस तुमचे काम करतात त्याच्यावर याचं ग्रेडिंग आहे. तर जेवढा तुम्ही जास्त ग्रेड आहे तेवढं तुमच्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी कमी झालेली आहे, तेवढं तुमचं फुफ्फुस निकामी झालेलं आहे. तर ही HRCTC म्हणून एक टेस्ट आहे, हे सिटी स्कॅन थोडक्यात. तर ह्या झाल्या कोरोनाच्या टेस्ट ज्या करतो आपण. तर जेव्हा अँटीजेन निगेटिव्ह येतं, खूप खोकला असतो किंवा सर्दी खोकला आहे तरी सुद्धा HRCTC करायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणजे सिटी स्कॅन ऑफ द चेस्ट. तर आपण उपचार पद्धतीकडे येत होतो. तर कोरोना झाला म्हणजे सगळ्यात अगोदर घाबरून जायचं कारण नाही. कोरोना झाला म्हणजे डेथ आहे असं नाहीये. आता मला सांगा टीबीचे लोक किती, टीबीचा जास्त डेथ रेट आहे. कोरोनाचा डेथ रेट तर आपल्या भारतामध्ये खूप कमी आहे. आपण जेव्हा टीव्हीमध्ये बघत होतो की स्पेनमध्ये, इटालीमध्ये डेड बॉडी पडलेल्या सगळ्या रस्त्यावर, आता आपल्याला त्या परिस्थितीमध्ये तर आपल्या इथं जर कोरोना आला, असाच जर कोरोना आला असता तर आपल्या भारताची लोकसंख्या कितीतरी पटीनं जास्त आहे. आपल्यामध्ये ट्रीटमेंट मोडॅलिटी तेवढ्या आपल्याकडे अवेलेबल नव्हत्या. आपल्याला तेव्हा वाटायचं की जर आपल्या भारतात कोरोना आला तर आपल्या रस्त्यावर काय आपल्यासमोर कुठंच जागा पुरायची नाही, माणसांना जायला कोणी उरतं की नाही. पण मला असं वाटतं की कुठेतरी आमच्या भारतीय लोकांची इम्युन सिस्टीम, आमच्या भारतीय लोकांची आहार पद्धती हे कुठेतरी आमच्या कामी आलं. आणि ऑफकोर्स ट्रीटमेंट या ज्या लॉकडाऊन पिरियडमध्ये ट्रीटमेंट पार्ट म्हणजे अनेक व्हेंटिलेटर्स तयार झाले, अनेक हॉस्पिटल्स उभी केल्या गेली, हा एक आहे. आणि तितकासा डेथ रेट नाही. म्हणजे सांगायचं कारण आहे की कोरोना झाला की मरतंय असं नाहीये. डेथ रेट हा फक्त आता मला 4 ते 5 ह्याच्यावर आला, जो आधी 10-12 होता. कारण लोकांचा अवेअरनेस वाढला, लोकांची
स्वतःची इम्युन सिस्टीम कशाने वाढायची हे लोकांमध्ये खूप चांगलं झालं. आणि गव्हर्नमेंटने गाईडलाईन्स दिल्या की तुम्ही कोरोना होऊ नये म्हणून काय काय लक्ष दिलं पाहिजे. तर घाबरायचं नाही. सगळ्यात अगोदर तुम्हाला साधं सर्दी खोकला असेल टेस्ट करून घ्यायची. टेस्ट निगेटिव्ह आली तर वेल अँड गुड, पॉझिटिव्ह आली तर सगळ्यात तुम्ही अगोदर आयसोलेशन करून घ्यायचं. स्वतःला आपल्या फॅमिलीपासून वेगळं करून घेतलं पाहिजे. पण आपल्याकडे कसं आहे, आजारी पडलं माणूस की कुणीतरी भेटायला यावं, कुणीतरी बाजूला असावं, मग आपला अर्धा आजार कमी होतो. पण हा इतका बेकार आजार आहे हा कोरोनाचा की इथं तुम्हाला आई, लेकराला झालं तर आई पण भेटत नाही, नवऱ्याला झालं तर बायको पण भेटत नाही, किंवा आईला झालं तर लेकरं पण कुणी भेटत नाही, म्हणजे जाऊच शकत नाहीत कारण त्यांना आजार. आणि मग हा एकट्याने काढायचा. तर तुमचं मनोबल अगोदर स्ट्रॉंग पाहिजे. मनोबल खूप की मी याच्यातून बाहेर पडणार. मग सर्दी खोकला आहे तर तुम्ही स्टीम घ्या, वाफ घ्या, गरम पाण्याच्या गुळण्या करा, म्हणजे सुदिंग झालं पाहिजे. इथं गरम पाणी आपल्या घशामध्ये गेलं पाहिजे. आणि बाकीचं काही लक्षण नसेल तर मग आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह असेल तर फॅविप्लिव नावाच्या अँटीव्हायरस टॅबलेट आहेत, तर ते डोस आम्ही देत होतच की 9 टॅबलेट स्टार्ट देतो. त्याच्यानंतर काही विशिष्ट अंतराने त्या फॅविप्लिवचा एक डोस आहे तो घेतला पाहिजे. तर होम आयसोलेशन ही सुद्धा एक बेस्ट ट्रीटमेंट आहे. फक्त महत्वाचं आहे की तुम्हाला डायबिटीस, बीपी म्हणजे कोमॉर्बिडिटी, दुसरे आजार काही नसले पाहिजे. तर जर त्याच्यानंतरच येतं की तुम्हाला याच्या पुढचं जर झालं तर यू शुड आयसोलेशन विथ हॉस्पिटलायझेशन. हॉस्पिटलायझेशन तर केव्हाही चांगलं, कारण आपल्याला कुठलं अजून काही जास्त वाटलं, बीपी वाढला, शुगर वाढली किंवा इम्युनिटी सिस्टीम वीक असेल, इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंट असतात ना काही काही, ज्यांची इम्युनिटी एड्स सारखे पेशंट आहेत, तर त्याच्या ह्याच्यामध्ये खूप रिस्क असते ही, किंवा ओबेसिटी आहे, तर हॉस्पिटलायझेशन इज द बेस्ट. आपण हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे स्वतःहून. घरच्यांची सगळ्यांची टेस्ट केली पाहिजे. घरच्यांनी सुद्धा एक 7-8 दिवस हे वाफ घेणे, काढे. अनेक आपल्या भारतीय लोकांमध्ये आयुर्वेदिक खूप छान उपचार पद्धती आहे. ते अनेक प्रकारचे काढे आहेत. मी आता तुम्हाला सांगितले की आपल्या भारतीयांमध्ये ही परिस्थिती का उद्भवली नाही, डेड बॉडी रस्त्यावर का पडले नाही, तर आपली आहारशैली. मला वाटतं गरम मसाले खाणे आणि आणखी एक आहे की बीसीजीचं व्हॅक्सिनेशन. आपल्या लोकांमध्ये मोस्ट ऑफ द सगळ्यांना बीसीजी व्हॅक्सिनेशन, तर एक सायंटिफिकली प्रूव्ड आहे की ज्यांना बीसीजी व्हॅक्सिनेशन दिलेलं आहे त्यांची सिव्हिअरिटी, जे कोरोना झाला असेल तर ती सिव्हिअरिटी कमी आहे. तर आता हॉस्पिटलायझेशन, मग हॉस्पिटलमध्ये काय ट्रीटमेंट देतात हे तुम्हाला मला आता जास्त सांगण्याची गरज नाही एकदा हॉस्पिटलाइज झाल्यानंतर. पण तरी तिथं सुद्धा स्वतःची काळजी घेणं म्हणजे सगळ्यात तुमची स्ट्रॉंग विल पॉवर पाहिजे. थिंक पॉझिटिव्ह, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडतातच. तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंट पार्टमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आहे, तुम्हाला स्ट्रिक्ट बेड रेस्ट आहे. कारण कोरोनाच्या जेव्हा पुढच्या स्टेजला जातो ना तेव्हा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुमचा ऑक्सिजन कमी करतात, म्हणजे लंग कॅपॅसिटी, म्हणजे कुठलंही एक्झरसाइज, थोडंसं चालणं सुद्धा तुमच्या लंगची इनहेलिंग कॅपॅसिटी आहे ती कमी करतं. हॉस्पिटलमधल्या ट्रीटमेंटविषयी मी काही जास्त बोलत नाही तुम्हाला. आता या कोरोनाच्या पेशंट किंवा कोरोनाच्या काळामध्ये आहार काय घ्यायचा हे मला तुम्हाला थोडंसं सांगायचं की मला असं वाटतं की आहार हा आपला खरंच चांगला आहे, मसालेदार पदार्थ, पण या काळामध्ये विशिष्ट आहार म्हणजे आपण जे म्हणजे बाकीच्या विषाणूंचा आजार जो होतो, थंड न खाणे, गरम खाणे, सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जर बेस्ट असेल तर तुमचं एक्झरसाइज, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार. हे ज्यांनी जे लोक खूप छान एक्झरसाइज करतात. मी स्वतः एक डॉक्टर आहे, माझे हजबंड डॉक्टर बालासाहेब कराड हे फिजिशियन आहेत. ऍक्च्युअली हा कोरोनाचा जो आज तुमच्याशी जे मी सांगते ते मी गायनेकोलॉजिस्ट आहे, पण आमच्या हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांनी खूप सारे असे कोरोना सदृश्य पेशंट खूप ट्रीटमेंट दिलेले आहेत आणि आम्ही आणखी वेबिनार अनेक पेशंट पाहिलेले, त्याच्यामुळे मी बोलू शकते. माझ्यापेक्षा त्यांनी जास्त याच्यावर उपचार केलेले आहेत. तर आपण व्यायामाकडे होतो. तर फिटनेस म्हणजे मी का सांगत होते तुम्हाला की आम्ही एवढे पेशंट पाहिलेत पण आम्हाला कुठलाही कोरोना सदृश आजार सुद्धा झाला नाही दोघांना. ऑफकोर्स कोविड पॉझिटिव्ह पेशंटही आम्ही पाहिलेत. गेली 7-8 महिन्यामध्ये एकही दिवस आम्ही हॉस्पिटल बंद ठेवलं नाही, घाबरून मध्ये बसलो नाही. आम्ही पूर्ण टोटली, फक्त मला तरी वाटतं मी तर मास्क लावून पेशंट बघितलेत आणि याचं एकमेव कारण आहे की माझी इम्युनिटी खूप स्ट्रॉंग आहे, कारण मी दररोज सकाळी 12 ते 15 सूर्यनमस्कार करते, सगळे प्राणायाम करते आणि संध्याकाळी आम्ही दोघंही जण 7 ते 8 किलोमीटर फास्ट वॉकिंग करतो. मला वाटतं या एका गोष्टीमुळे आम्हाला काहीही झालेलं नाही.
आणि हेच आम्ही बरेच लोक बघितले की त्यांच्या घरात कोविड पॉझिटिव्ह पेशंट होते, पण ज्यांच्या व्यायामाची पद्धती, आणि मला म्हणायचे की हे आता कोरोना आलाय म्हणून तुम्ही व्यायाम करा असं नाही, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत स्वतःसाठी 1 तास 24 तासातला स्वतःसाठी 1 तास द्या. ज्या 1 तासामध्ये तुम्ही व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे कंपल्सरी केलं पाहिजे. आणि हे आपल्या घरात लहानपणीपासून मुलांवर रुजवा. म्हणजे आपली इम्युनिटी सिस्टीम ही व्यायामानं वाढते, दुसरी आहारानं वाढते. आहारामध्ये तूप, खारीक, खोबरे खा असं अजिबातच म्हणणार नाही मी, ते पण खा, पण त्याच्यासोबत हिरव्या पालेभाज्या, फळं, सगळ्या प्रकारची फळांचे रस. कोरोना काळामध्ये तर म्हणजे कोविड पेशंट कुठल्याही आपण आजारामध्ये तर हे देतोच, पण हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत कुठल्याही आजारासाठी, कोरोनाच नाही म्हणत आहे मी. तर आहारावर, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुमची सिडेंटरी लाईफस्टाईल जी आहे ती कमी झाली पाहिजे. जे स्ट्रेसफुल लाईफ आहे ते जर असेल तर डायबिटीस, बीपी सारखे आजार होतात. आणि डायबिटीस, बीपी आणि ओबेसिटी हे 3 गोष्टीच्या माणसाला कशाचाही आजार होऊ द्या, ट्रीटमेंट करणं आम्हा डॉक्टरांना खूप जड जातं, कारण हे दीज आर द व्हेरी डिफिकल्ट केसेस. दुसरं महत्वाचं काय आहे की तुमच्या जेवणाच्या वेळा, मी कोरोनातच नाही सांगत आहे तुम्हाला, तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स पाहिजे. आपण काय आहे, रात्री उशिरा झोपतोय, किती पण वेळ मोबाईलमध्ये असतो, आम्ही आता किती पण वेळा ऑनलाईनवर असतो, मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी गप्पा मारतो, मग रात्री झोपायला उशीर 1, 2, 3, कधी बघा पोरगा ऑनलाईन दिसायला लागले, बायको ऑनलाईन दिसते, कुठेतरी चॅटिंग, माणसंही असतात. तर रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे ही लाईफस्टाईल फार भयानक आहे. रात्री लवकर झोपलं पाहिजे, 10-10:30ला झोपलं पाहिजे, सकाळी आपण लवकर उठलं पाहिजे. आपल्या जे पूर्वजांनी, इंडियन, आपले भारतीय जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती म्हणजे फक्त सणवारच नाही, तर भारतीय लोकांची जगण्याची जी लाईफस्टाईल आहे, जगण्याची शैली आज पूर्ण देशामध्ये त्याचं अनुकरण केलं जातं. आम्ही काय करतो, आम्ही पाश्चिमात्यांचं अनुकरण करतो, रात्रभर जागतो, दिवसभर झोपतो, 12-1 वाजेपर्यंत झोपतोय. तर तुमचं वेळेवर सगळं, आपल्या शरीराचं एक बायोलॉजिकल वॉच आहे, बायोलॉजिकल घड्याळ आहे. बायोलॉजिकल घड्याळ असं सांगतं की सकाळी लवकर उठलं पाहिजे, प्राणायाम, सूर्यनमस्कार केले पाहिजेत, सकाळी राजासारखं जेवलं पाहिजे, म्हणजे भरपूर नाश्ता भरपूर केला पाहिजे, दुपारी सामान्य माणसासारखं जेवलं पाहिजे, आणि संध्याकाळी भिकाऱ्यासारखं, म्हणजे संध्याकाळी कमी जेवा. तर आता आमची लाईफस्टाईल कशी झाली, सकाळचा नाश्ता 10-11 वाजता, दुपारचं जेवण. आता तुम्ही सगळे खूप सारे इंजिनियर लोक आहात, खूप म्हणजे हायली क्वालिफाईड लोक आहात, मला आता माझ्याशी ऐकणारे, तुम्ही मला सांगा, सगळं काम झाल्यावरच आपण 3-4 वाजता सकाळ दुपारचं जेवण घेतो की नाही? हे नाही बरोबर. तुम्ही 2-2:30ला जेवलंच पाहिजे, म्हणजे फिक्स वेळा. कुणी 2 टाइम जेवतो, कुणी 3 टाइम जेवतं, पण तुमच्या ज्या वेळा आहेत ना त्या डिस्टर्ब करू नका. आज 2 वाजता जेवलं तर उद्या 5 वाजता जेवायचं, आज सकाळी 10ला जेवलं तर उद्या 12ला, असं नाही. 10 ते 11 1 तासाची फ्लेक्झिबिलिटी ठीक आहे, पण वेळेवर जेवण हे खूप महत्वाचे आहे. आणि तुम्ही काय जेवायचंय की हे पण आहार विहार म्हणजे तुमचं वागणं. खूप रागीट माणसांना लवकर डायबिटीस होतो. खूप रागीट माणसाचं एक तुम्हाला सायंटिफिकली प्रूव्ह, जेवढा तुमच्या शरीरात लवकर राग येतो तेवढं तुमच्या शरीरात, आपल्या शरीरात तेवढं ॲड्रेनालिन तयार होतं. आपल्या शरीरामध्ये 2 स्त्रव तयार होतात, नॉर ॲड्रेनालिन आणि ॲड्रेनालिन. जेवढं राग जास्त तेवढं ॲड्रेनालिन तयार होतं, आणि ॲड्रेनालिन इफेक्ट्स, ॲड्रेनालिनचा सर्व सिस्टीमवर परिणाम होतो, ब्रेनवर परिणाम होतो, किडनीजवर परिणाम होतो, हार्टवर परिणाम होतो. म्हणजे विहार म्हणजे तुमचं वागणं. जेवढं तुम्ही शांत संयमी असाल ना तेवढं ॲड्रेनालिन कमी होतं आणि बीपी सारखे आजार हे कमी होतात. तर तुमचं आहार विहार आणि व्यायाम हे सगळं महत्वाचं असेल तर कोरोनासारखे आजार काय आणखी काही येऊ द्या आपल्याला, ते आपल्यावर कधीही काही परिणाम करणार नाहीत आणि बीपी शुगर पण आपल्या मागे लागणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोरोनाला जर आपल्याला पळवून लावायचं असेल तर आपली लाईफस्टाईल चेंज करणं, म्हणजे लाईफस्टाईल चांगली असणं, योग्य व्यायाम करणं, आपली इम्युनिटी बूस्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. आणखी एक सांगायचं की हा कोरोनाच्या खूप अफवा आल्या मध्ये, तर व्हॉट्सअपवर येते खूप हे सगळं. तर कुणी सांगतं की कोरोना म्हणजे काहीच नाहीये, हे काहीतरी WHO मांडलेले कांड आहे म्हणे, किंवा काही ड्रग कंपन्यांनी काढलेलं आहे. अजिबात असं नाहीये. ज्यांच्या घरात कोरोनाने काही डेथ झाल्यात किंवा कोरोनाने माणसं गेलीत किंवा कोरोना इफेक्ट आजार आलेत ना, त्यांना विचारा कोरोना व्हायरस आहे का नाही. कोरोना व्हायरस आहे,
तो तुमच्या शरीराला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला जर पळवून लावायचा असेल, त्याला आपल्या शरीराला स्पर्श करायचा नसेल, तर 3 गोष्टी लक्षात आता ज्या सांगितल्या त्या सोडून सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही गोष्टीचा म्हणजे तुम्हाला चेहऱ्याला हात लावायचा नाही, डोळ्याला हात लावायचा नाही, आपल्या शरीराकडे हात लावायच्या अगोदर स्वच्छ हात धुणं, दिवसातून 10-15 वेळा धुवा. आता या कोरोनाच्या दिवसात तर हात स्वच्छ धुतले पाहिजेत. मास्क वापरलाच पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी आज आपण कोरोना संपला असं लोक म्हणतात, बाजारामध्ये इतकी गर्दी झाली आहे. आता जी सेकंड वेव्ह जी येणार आहे ना कोरोनाची, या सगळ्या गोष्टीमुळेच येईल असं वाटतंय. कारण लोकांना काळजीच नाहीये. नको म्हणतात काही नव्हतं, कोरोना नसतंच हो. मागे एक पेशंट आला माझ्या ओपीडीमध्ये, मॅडम जी एक बात पूछू क्या? मी म्हणलं बोलो. हे कोरोना सच्ची में है क्या? म्हणलं अरे बाबा तू आधी मास्क लाव. माझ्या तोंडाला मास्क आहे. तो माणूस खोकलायला लागलेला. म्हणजे कोरोना आहे, त्याच्यामुळे तो टाळायचा असेल तर तुमचं अमिताभ बच्चन जे आपल्याला ऐकवतात, वारंवार हात धुवा आणि 2 मीटरची अंतर टाळा, गर्दीच्या ठिकाणी टाळा आणि स्पेसिंग म्हणजे एकमेकांपासून थोडं थोडं सगळ्यांनीच अंतराने राहावं. फार काही जास्त दिवस टिकणार नाही. आपण ह्याला नक्कीच पळवून लावूत आणि हा कोरोना आपल्या जवळ न येऊ देण्यासाठी हे सगळे मी सांगितलेले उपाय, ट्रीटमेंट हे सगळं करावं अशी तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे. पुन्हा एकदा या 49व्या वर्धापन दिनी मी याच शुभेच्छा देईन की तुम्हाला कोरोनाच नाही, कुठलाही आजार न हो, तुमचं सर्वांचं आरोग्य खूप निरोगी दीर्घायुष्य तुमच्या कुटुंबासहित सर्वांना लाभो, हीच मी वैद्यनाथाचार्यांचरणी प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा आपल्या परळीचे मुख्य अभियंता, प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री NM शिंदे साहेब आणि माझी ज्यांनी आता इतकी सुंदर मुलाखत घेतली ते महेशजी होनमणे, त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. मित्र, आपले हे प्लांट आज 49 वर्षापासून सातत्यानं वीज निर्मिती करत आहेत. यामध्ये आपल्या अधिकारी कर्मचारी बांधवांचा सिंहाचा वाटा आहे. तशाच आपल्या अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचाही मोठा वाटा आहे. आपण हे इलेक्ट्रिसिटी जनरेशन करत असताना अहोरात्र काम करतो. देशाची एक महाजनको म्हणून प्रचलित असलेली कंपनी प्रकाश देते आणि या प्रकाशामध्ये अनेकांचे कंपन्या, घरे व इतरांचा शेतकरी वर्गांचा फार मोठा फायदा होतो. या अनुषंगानेच आजच्या दिवशी मी सगळ्यांना काल जो सर्व संघटनेनं संप पुकारला होता व मंत्री महोदयांनी माझ्या वरिष्ठ कार्यालयातील सर्व माझे रिस्पेक्टेड CMD सर, डायरेक्टर सर यांनी हस्तक्षेप करून व या संपांचा निवाडा केला व शेवटी हा मागण्या तत्वशः मागण्या झाल्यानंतर संप मिटला व एकदाचा आपल्या सर्वांना आनंद झाला. सर्व संघटना प्रतिनिधींनी महाजनकोला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार. असेच सर्वांचे प्रेम असो. आपल्या महाजनकोला आपली महाजनको म्हणून यापुढे ओळखण्याचा आपला सर्वांचा ध्यास राहिला पाहिजे. आपण जे काही कार्य करतो हे स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी नसून एक महाजनकोला आपण 58 वर्ष पूर्ण करण्यासाठी आपण जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं त्या पद्धतीचा एक आपला हा भाग असतो. आपली ही सर्व कंपनी अशीच पुढे पुढे चालू राहो. सर्वांना यातून प्रकाश मिळो